मुलांना सिनेमा पहिल्यांदा मॉरिशसला मराठी सिनेमा म्हणजे मराठीचा आदित्य सबोतदार, अंकुश चौधरी, भरत जाधव सर, आपली मधुरा, आदिती, गाण्याचं शूटिंग ओके. आणि तिकडे एक तो इथलाच एक न्यूज चॅनल आहे तिकडे आले होते की या वी आर हिअर मराठी फिल्म फर्स्ट टाइम या इज पीपल. आम्ही दोघं बाजूला पहिला आमच्याकडे झाला. अरे आमच्या बाजूला आदिती सारंगचा इंटरव्ह्यू घेतला, मधुरा वेलंकरचा घेतला, बरं सर सिद्ध्या आणि ती लेडी रिपोर्टर होती, सिद्ध्या ते आपल्याकडे येते आणि म्हणजे ना तू मी भरत सर हा आणि तू फक्त विचार की हे हाऊ यू फील वगैरे बोला. ते आली सिद्ध्या ते आपल्याकडे येते आणि तिकडे अंकुश दादा उभे होते आणि मी हा सिद्धार्थ जाधव, आम्ही दोघा. मी पण सरांबरोबर काय बोलायचं, तू बोल हाऊ यू फील दॅट हिरो. डायरेक्ट बाई तिकडे गोताळा घेऊन गेले तिकडे, आपल्याला काय तिला कळलं ओके बोलणार काय. अरे खरं होतं कधी कधी माझा पण किस्सा आहे ते इमिग्रेशनचा नाही विजाचा. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, अमेरिकेत स्क्रीनिंग होतं तर महेश सर बोलले तुला घेऊन जातो मी. पहिल्या अमेरिकेला तेव्हा महेश सरांनी दिला मला, परत तृप्तीला पण घेऊन जातो. तृप्ती तर रिपोर्टर तिचं होऊन जाईल आणि तिचं इंग्लिश ठाप. आणि मी अगोदर लय किस्से ऐकले की ना येस केलं म्हणून विजा कॅन्सल केला, अति लाऊड झाला, हो खुश झाला. आणि ते बोलले मीडिएटर पण देणार म्हणजे तुम्ही लँग्वेज वगैरे. तर मी त्याविषयी गेलो तर ती खिडकी होती, तर बोललो हा या येस युअर नेटर मीडिएटर. हा येस बोललो. ते आलं तर ती जी व्यक्ती आली ना तिने गोलमाल बघितलेला आणि ती होती गुजराती व्यक्ती. ती खुश झाली की रे गोलमाल में आप है ना. हा तर मी बोलायला लागलो की मराठीत बोलेन. मग ती थोडक्यावर सांगत होती. थोड्या वेळानं ना मी जे सांगतोय ना ती नीट नाही सांगत हे मला कळत होतं. आणि मला हे कळत होतं की मला जायचं भाई आणि खूप किस्से ऐकले कॅन्सर झालं. तर मग मीच बोलायला लागलो की तो व्यक्ती बोलला यू आर ॲक्टर. बोला येस आय एम ॲक्टर. या सर. सर विच काइंड ऑफ ॲक्टिंग डू. सर आय एम डू कॉमेडी. ये असं करून तो थोडासा हसला. एवढंच केलं तरी. आणि हाऊ मेनी डेज युअर देअर. तर मला हे सांगितलेलं जास्त गरज नाही दाखवायची. नो आय हॅव शो इज हिअर. मी बोललो नो आय हॅव शोज मराठी प्ले आय विल कम अर्ली इन 5 days. तर त्याने असं माझ्याकडे बघितलं. यू गॉट विजा. तर मी बोललो एक्सक्यूज मी सर हाऊ मेनी डेज. 10 years. तर मला मी लय खुश झालो, पण मला कोणी सांगितलं त्यासमोर रिॲक्ट नाही होतं, रिजेक्ट करता. बोललो थँक्यू. मी बाहेर आलो, बाजूला आलो, बोललो 10 वर्ष. तर असे काय कम्युनिकेशन लोचक आहे. बाहेरच्या जाऊ जातो ना बिंदास बोलतो, हे वेर फ्रॉम, हो जर्मनी, आय एम फ्रॉम इंडिया या. पण इथे कसं होतं किस्सा सांगतो मी मॉरिशसचा. सॉरी मॉरिशस. कारण सेम आता ही सगळी गँग लवकर कुठे बाहेर गेली होती आणि मी एकटाच हॉटेलला अडकलो होतो. आणि मी आता झोपलो होतो, उठलो पण कोणच नाही आहे. करायचं काय, बाहेर कुठे जाणार काय, बरं कोण आहे, सगळ्यांना तो बाहेरच आहे. मग तो वॉचमॅन होता तिथला, तर त्याच्याशी गप्पा मारा ना, बाईक कोण आता मारणार. तर तो वेगळ्याच कुठल्याच देशात होता. त्याला इंग्लिश येत नव्हतं, मला इंग्लिश येत नव्हतं, पण आम्ही 2 तास गप्पा मारतो. फक्त हातवारे आणि एकमेकांचे एक्सप्रेशन चालू होते. त्यात मला कळलं की हा या देशाचा नाही आहे, तो वेगळ्या देशाचा आहे. मग त्याच्या घरी कोण आहे ते कळलं, माझ्या घरी कोण आहे कळलं, मी ऍक्टर आहे, त्याचे वडील कुठे कधी मिलिटरीत होते ते कळलं. हे फक्त हातवारे आणि हावभाव तो त्याच्या पद्धतीने बोलवता. 2 तास. मग ही सगळी गँग आली. काय रे काय नाही 2 तास गप्पा मारले अशी बोललो. थोडक्यात काय, भाषा ही महत्वाची नाहीये. तुझ्या हावभाव आणि तुझं तू करेक्ट नोटवर तुम्ही बोलत असाल ना, संगीत का कळलं लोकांना आवडतं. तुझ्या नोट लागल्या पाहिजे व्यवस्थित, त्या करेक्ट नोटवर तुला कळलं ना तर नकळत तू मिक्स होता आणि नकळत त्याची भाषा पण आपल्या जवळची वाटायला लागते. बोलताना आपली भाषा त्याला जवळची वाटायला लागली आणि नकळत तू इन होत.